नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक निकृष्ट दर्जाचं काम उघड, आमदार निधीतून बांधलेल्या बसस्थानकावर प्रश्नचिन्ह। सिन्नर बसस्थानकात स्लॅब कोसळला, सुदैवानं जीवितहानी टळली। नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर, वाहतूक ठप्प, नागरिक हैराण। मागील आठवडाभरापासून राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे। या पावसाचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्याला बसल्याचं पाहायला मिळतंय। रविवारी दुपारच्या सुमारास सिन्नर बसस्थानकात एका शिवशाही बसवर स्लॅब कोसळण्याची घटना घडली। सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, मात्र बस आणि एका चारचाकीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यावेळी सुरक्षेचा भाग म्हणून सिन्नर बसस्थानक रिकामं करण्यात आलं होतं। यामुळे शहरातील अनेक रस्ते बंद करण्यात आल्यानं वाहतूक देखील पूर्णपणे ठप्प झाली होती। त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकाबाहेरूनच प्रवास करावा लागतोय। विशेष म्हणजे हे बसस्थानक सिन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या स्थानिक निधीतून बांधण्यात आलं होतं। परंतु या बसस्थानकाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालं असल्याच्या चर्चा सध्या स्थानिक नागरिकांसह प्रवाशांमध्ये सुरू आहे। सध्या सिन्नर शहरात जोरदार पाऊस सुरू असून सरस्वती आणि देव नद्यांना देखील पूर आलाय। प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।